गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. कार्यकर्ता. कार्यकर्ता कोण असतो? हा कोणाचा कोण सर्वच कोणांना छेदणारा हा वर्तुळ असतो. त्याला इंग्रजीमध्ये बिगिनिंग इटसेल्फ एंडिंग पॉइंट, त्याला हिंदीमध्ये आरंभ ही अंतबिंदू है, मराठीत सुरुवातच ही अंतबिंदू असते. कार्यकर्ता जिथून सुरू होतो आयुष्यभर मैलाच्या दगडासारखा एकाच जागी कायम असतो. निष्ठा नावाच्या खड्ड्यात, विश्वास नावाच्या सिमेंटमध्ये त्याला गाडलेला असतो. कार्यकर्ता कोणच नसतो जिथून सुरुवात तिथेच त्याचा अंत असतो. कार्यकर्ता फुटलेल्या रांजणाच्या खपरेलाची भिंगरी असतो. कार्यकर्ता उसाच्या चिपाडाला येड्या बाभळीचा काटा आणि गावरान शेळीची लेंडी लावून तयार केलेला भिरभिरा असतो. कार्यकर्ता कधी वाघ तर कधी ससा असतो. हाच तर जीवनाचा विरोधाभास असतो. कार्यकर्ता शेतातला गडी असतो, शाळेतला मास्तर असतो, तण खुरपणारा मजबूत हात असतो. कार्यकर्ता बैलाचे शिंग असतो. क्रांती करताना कार्यकर्ता महासमुद्र असतो. निवडणुका संपल्यावर मात्र तो कामगार असतो. तो सर्वांनाच विजयाचे हार घालत असतो. व्यक्तिगत जीवनात मात्र तो रोजच हरत असतो. कार्यकर्ता आपल्या कामावर आईसारखं प्रेम करतो, पण 2 घास खायला बसला की दारू पिलेल्या बापासारखा त्याला कोणीतरी येऊन मारतो. कार्यकर्ता असाच खूपदा नशीबवान तर अनेकदा कमनशिबी असतो. कार्यकर्ता हा सफाई कामगारासारखा सर्वस्व विसरून समाजातील अंतर्बाह्य घाण साफ करता करता स्वतःच घाणीचा एक भाग झाल्यामुळे काहींसाठी सोयीचा तर बऱ्याच जणांसाठी तिरस्काराचा विषय होऊन जातो. काम संपलं की कार्यकर्ता संपून जातो. म्हणूनच कार्यकर्ता मैलाच्या दगडासारखं नेहमी एकाच जागी अचल गतिमान असताना सुद्धा कसा शांत एकाच जागी. बिगिनिंग इज इटसेल्फ एंडिंग पॉइंट. थोडक्यात आरंभ ही अंत है. कार्यकर्ता. समर्पित समिधा. गुलाबगिरी महाराज, रामपुरी बुद्रुक. शिवाजी यादव, गणेश वाघ, मधुकर सोरेकर यांनी रामपुरी येथे शाखा काढत असताना गावातील काँग्रेस गावगुंड लांडग्यांची टोळीच अंगावर घेतली. सतत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले व्हायचे. या चौघांमध्ये गुलाबगिरी महाराज वयाने थोडे मोठे. या तिघांना तर मिसरूडही फुटले नव्हते. इरादा पक्का, शिवसेनेची शाखा काढायची. गावातील ज्येष्ठ मंडळी काँग्रेसची, गाव काँग्रेसचा गढ. शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू होत असतानाच ताणतणावाचे वातावरण दिसायला लागले. गावातील एका मोठ्या माणसाने रायफल भरून हवेत फायर करत आपला नेक इरादा कोणता इंगा दाखवणार आहे हे शिवसैनिक व शिवसेना नेत्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. कमालीचा तणाव. रस्त्याने बैलगाड्या सोडलेल्या, कडब्याखाली दगडगोटे लपवून ठेवलेले. परंतु कार्यक्रमाला रावते साहेब आल्यामुळे पंचक्रोशीतले सैनिक अगोदरच आले होते. शाखा उद्घाटन झाल्यावर विरोधी गटातील हितचिंतक खबऱ्याने हळूच येऊन सांगितले, शाखा उद्घाटनाच्या गर्दीमध्ये नदी काठल्या उसातून आणलेले ताजे तवाने मनगटासारखे 5 ते 6 नाग सोडण्यात येणार होते. परंतु गारुडी घाबरल्यामुळे तो बेत बारगळला आणि सर्व प्रकार व्यासपीठाच्या मागच्या बाजूनं नागांना खवळून नेते बसलेल्या खुर्चीखाली सोडणार होते. खोडकरपणाने काही लोक कोणत्या पातळीला जातात त्याचा तो नमुना कळल्यावर जाणते अजाणतेपणाने ईश्वराने किती संकटातून रावते साहेबांना वाचवले. कालांतराने गुलाबगिरी महाराजांमुळे जोरदार जीवघेणा हल्ला करत शिवसेनेची शाखा काढतो काय, तुझा खात्माच करतो म्हणत एका गटाने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु जब सैया कोतवाल तो डर काहे का या भूमिकेत हल्लाखोर आणि पोलिसांची सुंदर युती झाली होती.
उलट महाराजांवर केस करत तुमच्यासारख्या गोसावी माणसाला काय करायचं राजकारण? गप्प बसा देवदेव करत, नाहीतर देऊ देवाजवळ पाठवून मग बसाल रडत वैकुंठात, मग तिकडं स्वर्गात उघडा शाखा, असा पोलीस स्टेशनमध्ये दम द्यायचे. त्या काळचे पोलीस स्टेशनही गुन्हेगारांचे आश्रयस्थळ होते. त्यातल्या त्यात शिवसैनिकांना मारणाऱ्या लोकांना विशेष दर्जाचे प्रेम आणि सहकार्य, आदर सत्कार पोलीस बांधवांकडून मिळायचा. परंतु हारतील ते गिरी महाराज कसले? गणेश वाघ हा आडनावाप्रमाणे वाघच. मधु सोरेकर गडी धाडसी, शिवाजी यादव हा या टीमचा अतिशय महत्त्वाचा आणि जिवलग सवंगडी. सतत जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन लढा चालू ठेवत. पुढे या सैनिकांनी जिल्हा पातळीवर शिवसेना वाढवण्यासाठी तत्कालीन सिंगणापूर मतदारसंघामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माननीय संपर्क नेते दिवाकरजी रावते साहेब यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली कार्यरत राहिले. सामान्य माणसामध्ये काय ताकद निर्माण करता येते. आजही हे चौघेही रावते साहेबांचा अतिशय आपुलकीने घरातल्या वडीलधाऱ्यांसारखा आदर त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवतो. मराठवाड्यातला माणूस जीव लावणाऱ्यांना, उपकारकर्त्यांना बहुतांश कोणत्याच स्थितीत विसरत नाही. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेकडो गावात जिवंत दंतकथा आहेत. हे काही छोटे नमुने देण्याचा प्रामाणिक छोटासा प्रयत्न. गुलाबगिरी महाराजांना जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा तेव्हा ते गुलाबाच्या टवटवीत उत्साहित आवाजाने, आपलं साहेब लय दिवसापासून दिसलंच नाही. आई भवानी साहेबाला मव आयुष्य त्यायला लावो, ही भवानी चरणी प्रार्थना. हा स्नेह पाहिला की मती गुंग होऊन जाते. म्हणून हा मोडक्या शब्दांचा प्रपंच. गोदावरी नदीच्या थोडं खाली पाथरीचे स्वर्गवासी जुगनू पाटील एक झुंजार, आक्रमक, कुशल संघटक. रावते साहेबांनी घडवलेला हिराच. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा शिवसेनेचा पदाधिकारी आहे. विचारांशी, शिवसेनेशी, आपणास घडवलेल्या नेत्यांशी यापेक्षा मोठं इमान ते काय? स्वर्गवासी अनंत लोहकरे काका, वंदनीय शिवसेना प्रमुखांचे एकनिष्ठ ज्येष्ठ जिल्हा प्रमुख. व्यवसायाने फोटोग्राफर, शिस्त म्हणजे शिस्तच. वयाने ज्येष्ठ, स्वभाव सर्वांनाच सामावून घेण्याचा, अहोजाहोचा स्वभाव, सर्वांना प्रेमाने जिंकण्याचा. त्यांचा स्वभाव कायम लक्षात राहील. या माणसाने रावते साहेबांबरोबर पायी आणि सायकलीने प्रवास केल्याचा ते आजही दाखला देत. कष्ट करा रे कष्ट. पहा, आपला नेता आजही त्याच तडपेने समाजसेवा आणि शिवसेनेचे कार्य जोमाने, उत्साहाने, ऊर्जेने पार पाडते. तुम्हाला तरुण असून आपल्या रावते साहेबांच्या नकाची बरोबरी करता येत नाही. 80% समाजकारण, 20% राजकारण, बाळासाहेबांचा हा मंत्र अंगीकारा. आजही साहेब 4 तास झोपतात. साहेबांनी काय मेहनत केली माहितीये? पावसाळ्यात चाका उद्घाटनाला कधी कधी साहेब उपाशी झोपले. ओढ्यांना, नद्यांना पूर आला की कोण खाऊ घालणार? उपवास पक्का. झोपायला जनावरांचा गोठा. असेही दिवस आम्ही काढले. लई वाईट दिवस काढले. खस्ता खाल्ल्या, धोके पत्करले. तुम्ही बसलेल्या खुर्चीखाली त्या माणसानं आपल्या इच्छा, आकांक्षा दाबून टाकल्या. आपलं तारुण्य माणसं जोडता जोडता रानोमाळ खडकावर, नापीक जमिनीवर पेरलं. ते पेरलेलं स्वप्न, त्यांचं तारुण्य तुम्हाला सत्तेच्या रूपानं आज मिळतंय. पण वारसा विसरू नका रे. हे शब्द ऐकले की पोटात गोळा उठतो. खरंच लोहकरे काका म्हणतात तेच खरे आहे. साहेब, आम्ही आपणास काहीच देऊ शकलो नाहीत याची आम्हाला कधी कधी लाज वाटते. स्वर्गवासी जयंत पोखरणा. संघर्षाच्या काळातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, अतिशय कडवट, हिंदुत्ववादी, उच्च शिक्षित. मेणाहून मऊ, वज्राहून कठीण असे पोखरणाजींचे व्यक्तिमत्व. ग्रामीण आणि शहरी शिवसैनिकांपर्यंत रावते साहेबांचे संघटनात्मक आदेश तंतोतंत पोहोचवत आणि शिस्त कायम राखण्याचा त्यांचा वकूब मोठा होता. समाजातील सर्वच जाती धर्मांना एकत्रित आणत हिंदुत्वाची वज्रमूठ, गर्व से कहो हम हिंदू है, या शिवसेनेच्या वाक्याने आणखी मजबूत करण्याचे काम रावते साहेबांनी परभणी जिल्ह्यात तंतोतंत केल्याचे
पावलोपावली जाणवते. स्वर्गवासी सखारामपंत लोहगावकर, जन्मानेच गर्भश्रीमंत, सुशिक्षित, सुपरिचित, अभ्यासू, एक फरडा कडवा हिंदुत्ववादी वक्ता, आजन्म निष्ठावंत सैनिक, गावोगाव शाखा उद्घाटनाला रावते साहेबांच्या अध्यक्षीय भाषणाअगोदर भाषणाचा मान पंतांना मिळायचा. आठवणींच्या प्रदेशातले एक सुंदर व्यक्तिमत्व, रावते साहेबांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले व्यक्तिमत्व. कीर्तनकार कबीर बाबा, गरुडाच्या चोचीसारखे धारदार नाक. शुद्ध मराठी भजन करायला कबीर महाराज उभे राहिले की मती गुंग होऊन ऐकणारे भक्तिरसात तल्लीन होऊन जायचे. घरदार सोडून या माणसात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किमान 10 वर्ष पूर्ण वेळ प्रचारक म्हणून जे काम केले ते थक्क तर करतेच, परंतु अविश्वसनीय वाटते. ही माणसं साहेबांना मिळाली तरी कुठून, कशी? महाआश्चर्य, केवळ अविश्वसनीय असे आम्ही का म्हणतो याला कारण आहे. ज्यांच्या कैक पिढ्या राजकारण, समाजकारण हा शब्द सुद्धा ज्यांना उच्चारता आला नाही, राजकारण आणि समाजकारण हे ज्यांच्या गावीही नव्हतं, अशा कुटुंबातून आम्ही आलो. अतिसामान्य कुटुंबातील हे आणि आम्ही सर्व व्यवस्थेने दाबली गेलेली, स्वतःचा आवाज नसलेली, आवाज हरवलेली, आर्थिकदृष्ट्या सतत उद्याच्या भविष्यासाठी संघर्ष करणारी जेमतेम सर्वसामान्य कुटुंबातील माणसं. शिवसेनेत येण्याअगोदर नेता दिसला की आदबीने खाली मान घालून त्या नेत्याला न मागताच मान देणारी, बळच मान देण्याची नको ही झंझट म्हणून गुपचूप रस्ता काटणारी माणसं. गुंडशाहीला विरोध करणे ही आमची संस्कृती. काँग्रेस संस्कृतीने व्यवस्थितरित्या जवळजवळ नष्ट केली होती. नेता म्हणजे सरंजामशहा, सर्वशक्तिमान, त्याने घेतलेला निर्णय हा अंतिम, एक प्रकारे समाजावर त्याने केलेला तो उपकारच असायचा. लोकशाहीतील आमदार, खासदार ही पदे इतक्या उंच वाड्यावर असायची की आमच्यासारख्या गोरगरीब, संस्कृतीच्या फाटलेल्या टोप्या आणि रंग उडालेले फेटे सत्तेच्या उंचीला मोजता मोजता खाली पडायच्या. एवढे मोठे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक अंतर तयार झाले होते. वर्षातून 1-2 वेळेस लोकशाहीतील या नवाबाचे आम्हाला उपकार वजा ईश्वरीय दर्शन व्हायचे. त्यांचे चेले चपाटे तर साहेबांची भुवई उंचावली तर भूकंप येईल असे व्यक्तिमत्व उभारत, जनतेला हिशोबात राहण्याचा दम वजा गर्भित इशारा देत. अहो, एवढंच काय तर जन्ममृत्यूचा दाखलाही मिळवायचा असेल तर 1 महिना अगोदरपासून कार्यवाही सुरू करावी लागायची. नगरसेवकापासून वरील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या दरवाजासमोर अगरबत्ती लावून कान कापलेल्या श्वानासारखे आम्हीच आहोत. साहेब 2-2:30 वाजता उठायचे, पारशा तोंडाने जांभळी देत इशारा वजा विचारपूस करायचे. निष्क्रिय राजकर्त्यांना सतत दलालांची आवश्यकता पडते, कारण काहीच काम न करता उदो उदो करणाऱ्यांना विकासाच्या तमाशातील झेलकरी लागतातच. मध्येच कार्यकर्ता नावाचा दलाल, साहेब का मूड नहीं है कल आओ. आता ही काय भानगडे? प्रदेश मराठी, उत्तर उर्दू किंवा हिंदी, अगदी खेड्यातल्या शेतात काम करणाऱ्या आमच्या मजुरालाही उर्दू आणि हिंदी बोलावं लागायचं. कारण सोपं, निजाम गेला, नवाब काँग्रेसच्या रूपाने पुन्हा सत्तेत आले. म्हणजे थोडक्यात स्वातंत्र्यानंतरही मराठवाड्यातली काँग्रेस नवाबी थाटातल्या निजामाच्या वैचारिक वंशजांचे प्रतीक होते. त्यामुळे चुप बैठ नहीं तो कान काटूंगा अशा दबंग सत्राला आमची पिढी समोर गेलेली. राजकारणामध्ये लागणारी जात आणि जन्म याची पक्की राष्ट्रीय ठेव समजून आपण राज्यकर्ता जमातीत जन्माला येऊन त्या जमातीवर एक प्रकारे उपकारच केला आहे. सोयरे धायरे यांच्या भाग्याची विकासगंगा आपल्या टोपीत दडून बसली आहे. इतर छोट्या मोठ्यांनी, राजकीय महत्त्व नसलेल्या घटकांनी कंबरेत वाकून मुजराच केला पाहिजे. त्यांचा जन्म त्यासाठीच, फक्त फरशी सलाम करण्यासाठी. सामान्य माणसाने पायातले जोडे काढून नंग्या पायाने डोक्यावरचा फेटा काढत बगलेत घ्यायचा, गप खाली मान घालायची, भुईकडे पाहत साहेबाला रामराम करायचा.
असा नवाबी थाट मराठवाड्यात भारतीय लोकशाहीने अनुभवला आहे. आमची पिढी त्याची साक्ष आहे. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो, मराठवाड्यातील शिवसेनेचा जन्म लोकशाहीतील राजे रजवाडे नवाब यांचा तो अंत होता. यांच्या दमनाच्या अत्याचाराच्या विरोधातील सामूहिक हुंकार म्हणजे शिवसेना. परभणी जिल्ह्यात नवाबांचे शिरोमणी राहायचे. चहासुद्धा हैदराबादी कप बशीत. निजामशाही इमानाचे प्रतीक म्हणून विशिष्ट नवाबी फुरक्यात प्यायचे. परभणीमध्ये सर्वात जास्त खायचे पानही किंवा पान खाण्याची नवाबी परंपरा आजही शिल्लक आहे. समोरचा काहीही सांगो, कितीही अडचणीत असो, तो काहीही दुःख सांगो, साहेबानं बसल्या जागीच पिचकारी मारायची. यांच्यासाठी मजबुरीने आलेला याचक म्हणजे पान थुंकण्याची पितळी हैदराबादी पिकदानी. अदब से रहना, हिसाब में रहना असे मोठ्या गर्वाने सांगितले जायचे. लोकशाहीतील गुलामीचे हेही दिवस आम्ही पाहिले. परभणीत माननीय दिवाकरजी रावते साहेबांनी शिवसेनेचे बीजरोपण केल्यानंतरच या अदबीचा हिसाब बरोबर झाला. म्हणून रावते साहेबांच्या व्यक्तिमत्वाला अगणित कंगोरे आहेत. नदीचा उगम फार छोटा असतो. समुद्राला मिळत असताना तिचे रूप विशाल असते. आजच्या यशामध्ये रावते साहेबांच्या परभणी जिल्ह्यातील अनेक आघाड्यांवर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, कृषी, शेतकरी, शैक्षणिक आणि कला क्रीडा या सर्व नवरंगांना घडवण्याचे योगदान अविस्मरणीय ठरते. मग अशा वातावरणात शिवसेना प्रमुखांचे दूत म्हणून, परभणीत संपर्क नेते म्हणून माननीय दिवाकरजी रावतेंनी शिवसेनेचे बीजरोपण करून आमच्यासारख्या या परिस्थितीत वाढलेल्या माणसांच्या मनामध्ये वाघ जागृत केला. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो, आमची आई काही खासदार नव्हती आणि पिताश्री आमदार नव्हते. खानदानात कोणी ग्रामपंचायतही लढवली नव्हती. थोडक्यात आम्ही ज्या परिस्थितीमधून आलो होतो, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या आम्ही सर्व सैनिक अस्पृश्यच होतो. नाहीतर उगीच आम्हाला शिवसेनेचा मरकट, माकडं अशा शेलक्या उपाध्या दिल्या नसत्या. त्यांचंही खरंय, माकडांना कोणतीच स्थिरता आणि स्थैर्य नसतं. एकाच वाक्यात सांगायचं तर आमच्यासारख्या मरकट माकडांमधूनच विराट रूप महाबली हनुमान दिवाकरजी रावतेंनी निर्माण केला. हे काम अशक्य आहे, केवळ अशक्यच. पुरावा पाहिजे, घ्या. 30 वर्षात काँग्रेस परभणी विधानसभा आणि लोकसभेचा गड भेदू शकली नाही. कारण सोपं आहे, स्वतःच कुटुंबाचे पोट भरत असताना रावते साहेबांनी तयार केलेला कार्यकर्ता 4 पायाने उपजीविकेच्या झाडावर चढत कष्टाची फळे तोडून कुटुंबाचे पोट भरतो. त्याला कोणी दगड मारला, भगव्याला हात लावला, शिवसेना धोक्यात दिसली की क्षणात तो 2 पायांवर उभा राहतो. समोर असलेल्या रावणाला पुन्हा हनुमान दर्शन देतो. त्यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते साहेबांना पितृवत मानतात, कुटुंबाचा प्रमुख मानतात, भूमिपुत्र म्हणतात, परभणीकर म्हणतात. नाहीतर बरेच लोक आईच्या पोटी जन्मास येऊनही जन्मदातीच्याच पोटात लात घालणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. रावते साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही किमान ऐत खाऊ, निराशावादी, अविचारी, अतिस्वार्थी झालो नाही, हेही नसे थोडके. जसे कीर्तनकार कबीर महाराज हे जन्माने मुस्लिम होते, परंतु शिवसैनिक म्हणून केलेले कार्य, शाखा उद्घाटनाला, त्यांच्या गावरान भाषेतील आध्यात्मिक भाषणाच्या रसपानासाठी शेकडोंची गर्दी व्हायची. दुसरे म्हणजे गोधन बचाव, देश बचाव. रावते साहेबांच्या या धार्मिक उद्घोषाला प्रतिसाद देत कबीर महाराजांनी 300 गायींचा कळप तयार केला. गाय खाटकाला कशाला विकता, मी सांभाळतो. 1 गाय द्या आणि खांडातील 2 बैल शेती कामासाठी घेऊन जा. असा आंदोलन चालवणारा कबीर महाराज हा आर्थिकदृष्ट्या कफल्लक. या माणसाच्या कपड्यावर मरेपर्यंत कुठेच खिसा नव्हता. जीव लावला की काय होतं त्याचं एक उदाहरण देतो. आम्हा जुन्या सहकाऱ्यांना कबीर महाराजांची आठवण आली की संध्याकाळी शोधता शोधता एका गावी असल्याचे कळले. कबीर महाराजांनी 2च आवाज दिले, अग हरणे, अग गवळे, आणि गाय हायड्रोलिक ब्रेक लागावा तशा थांबल्या.
आणि हमरत महाराजांच्या दिशेने पळत सुटल्या. मुक्या जनावरांमध्ये आस्था, विश्वास कसा निर्माण होतो हे ज्वलंत उदाहरण आम्ही पाहिले. खरं सांगू, या कबीर महाराजांना स्वतःची म्हणून 1 फूटही जागा शिल्लक नव्हती. त्यांच्या तारुण्यातच त्यांची 20 एकर जमीन एका मंदिराला त्यांनी दान केली होती. खिसा नसणारा माणूस आम्हाला खिजवून गेला. दान कसे द्यायचे असते हे शिकवून गेला. असा हा खिसा नसलेला रावते साहेबांचा कार्यकर्ता, कीर्तनकार कबीर महाराज. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.